मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। अजेकारू श्रीराम मंदिर आढळित मंडळीचे सर्वही सदस्यांनी नोव्हेंबर 5 तारीखाक तांणी भक्तिपूर्वक जावन स्वाम्याक आमंत्रण दिलें। आमी तेन्ना आमगेले निश्चय जालें नाशिल्लें की खंयचे तारीखाक तांकां अवकाश करून घेवन दिवेत म्हणून। कडेन आमकां कळून आयलें की अजेकारू शिवमोगा वतानाची लागता। सो आमी तेन्ना आलोचन केलें की आमी शिवमोगांतल्यान वापस मंगळूर प्रयाण करतना तांगेले वैकेची कार्यक्रम करून घेवन दिव्या म्हणून घेवन तशी आलोचन करून वापस आनी मंगळूरतल्यान हांगा येवचे किंता आमी शिवमोगांतल्यानची मंगळूर वताना अजेकार लागताचीच आमकां। सो ते कार्यक्रम करून घेवन मुखार सुवेता म्हणून आमी त्या आलोचनेरी आमी आयच्या दिसाक कार्यक्रम दिलो तांकां। किंतु आतां उटूची आयकतना हांगा स्थापन जाल्ले उटो आयकतना रामदेवान योग्य दिवसाकची ताणें आमकां हांगा हाडूसून घेतल्या म्हणून आमी लेखताची। कित्याक म्हळ्यार आयच्या दिवसाक नवमी आनी हांगा प्रतिश्ठीत जाले तसले देव वैकेची राम आमी व्हड उत्सव केन्ना करचे की म्हळ्यार रामनवमी दिवसाक करचे। सो रामाक समजावशील तसले तिथी म्हळ्यार नवमी तिथी आनी आयच्या दिवसाक कार्तिक शुद्ध नवमी दिवसाकची आमी हांगा आयिल्ल आसा। कडेर अशीची तारीख एक कसने संबंध ना, किंतु आतां तांणी संबंध करून घेवन दिले। आज ही तारीख केले काना आमी खंय गेल्ले हितरक्षणा वेदिके तांगेले दशमानोत्सव। सो 10 तारीख तांकां समजले। आतां हांगा 10 तारीख कशी की म्हणटना तांणी तांगेले वक्तव्यान सांगतना हे राम मंदिर स्थापन जाल्ल्याची मे 10 तारीखाक आनी आज ही नोव्हेंबर 10 तारीखाक आमी हांगा येता आसाचे। सो तेन्ना प्रतिश्ठीत जाले तेन्ना वैके 10 तारीख आशिल्ले। आज आमी हांगा येताना वैकेची 10 तारीख देवान अनुग्रह केल्लो आसा। सो अशी अनेक कारणान आयच्या दिवसाक एक व्हड विशेष दिवस हांगाचे जनांक की स्वाम्यान हांगा आगमन जालें। तांकां बेगीची आमी तिळसिले। बाकी मस्त मंगळूरांक आनी तिळसूच आसा न्ही किंतु तांकां तिळसूच किंता पयले आमी फस्ट अजेकार लोकांक हांगा तिळसिले। कित्याक म्हण आमी शिवमोगांतल्यानची हांगा प्रयाण जाता आशिल्लें म्हळ्यार कितें आमी पयलेच हांगा तिळसिले। केलो लोकांक 25 वर्साचे 50 वर्साचे कार्यक्रम येता उरता। बट कशी उरता की म्हळ्यार थोडे एक व्यत्यासान येता। अंदू वर्स 50 वर्साचे असल्यार आनी 2 वर्सान 25 वर्साचे येवचे ना, 2 दिवसान म्हळ्यार 2 वर्सां पयले 25साचे येवचे, 4 वर्सां नंतर 50 वर्साचे येवचे, अशी एक थोडे गॅप उरता। किंतु तुमगेले कशें की म्हळ्यार दुदांत साकर दूद वैके आसा गोडसे, तंतूची साकर वैके आयल्या 50 वर्साचे वैके कार्यक्रम जाता आसा, तंतूची 25 वर्साचे वैके कार्यक्रम तुमगेले जाता। सो असले मस्त विरळ एवरी टायम अशी अवकाश मेळना। मुखार तुमी गेलतना तुमगेले राम मंदिर स्थापन जावन 50 वर्ष जाता, भजना मंडळीचे स्थापन जावन 75 जाता, तदनंतर 100, 75 अशी एवरी टायम मुखार 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 वताना अशीची दोन्ही एकपंथा मेळचे तसले योग ते अजेकार देवस्थानाक मात्र हे प्राप्त जाले। बाकी उट्ट लोकांक अशी अवकाश मेळना। त्या न्हयशीची मुखार अशी एक संदर्भ येता की 25 वर्सां नंतर अयोध्या प्रतिष्ठ जावन घेवन 25 वर्ष जाता आनी अजेकार राम मंदिराक 50 वर्ष जाता। सो असले एक संदर्भ उडगास करचेक तुमकां मुखावेल दिवसांत मेळटाले। किंतु आयच्या दिवसाक हे एक देवस्थान आरंभ जावन घेवन 25 वर्ष जाले। तशीची भजना मंडळी राम भजना मंडळी आरंभ जावन 50 वर्ष जाता आसा। भजनाचे इतले महत्व आमगेले परंपरेंत सांगिल्लें म्हणटाच की म्हळ्यार नारदान कृष्णाक विचारले तूं खंय उरता, तुका आमी खंय तुका पूजन करचें, कशी तुका आमी उपासन करचें म्हणटना
त्यांनी श्रीकृष्ण परमात्माची सांगता नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेती च मत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद म्हणून श्रीकृष्ण परमात्मा सांगता नाहम वसामी वैकुंठे वैकुंठ लोकांत आसा म्हणून तू लेख नाका योगिनाम हृदयेती च अनेक योगी महात्म्याने आसा तांगेल्या मनांत वैके हांव वास करना वैकुंठांत वैके हांव वास करना कोण योगी महात्म्याने आसाची तांगेल्या हृदयांत वैकेच हांव वास करना मत भक्ता यत्र गायंती मागेल भक्त मागेल खंय गायन नाजाल्यार भजन आनी करताची तत्र तिष्ठामी नारद थंय हांव वास करता म्हणून सांगिल्लें आसा जर प्रभू रामचंद्र देव हांग वास करका जाल्यार अजेकार लोकांन हांग प्रतिनित्य भजन करका हांग प्रतिनित्य भजन केलें म्हळ्यार तत्र तिष्ठामी नारद हांव थंय वास करता म्हणून सांगिल्लें आसा देखून अजेकर हांगाचे सर्वही जन प्रति शनिवारा हांगा चूक नाशीची हांगा भजनाचे एक कार्यक्रम हांगा दवरून घेतिल्लो आसाची आमगेलांतू आतां मस्त हार्मोनियम आनी आयले तबला आयले एक ताळ तू तेन्ना तुलें नाशिल्लें हे तबला हार्मोनियम हे उठूची आत्ताच आयिल्लें तसलें वाद्य पयलीं वैके चर्मवाद्यानी आशिल्लें ताका ढोल हे तेणे उठूची म्हणटा आशिल्लें किंतु ताजे किंता आनी एक सिंपल चर्मवाद्यानी काही न्ही कस्सें न्ही सिंपल जावन कसन की म्हळ्यार आमी दोनी हात घेवन गेलो आमी दोनी हे करून घेताची चप्पाळे म्हणनाची आमी ताळ म्हणून सांगया दोनी हात आमी हे करून घेनो ताळ वाजूचे अशें करताचे खंयचेही वादन येवचे किंता पयले तेन्ना दोनी हातानच हे करून घेनो देवाला पूजन करचें आशिल्लें हे परंपरा खंय स्टार्ट जाले हे परंपरा तुमकां गोत्त आशिल्ली तशी हिरण्यकशिपू आनी प्रल्हादाले संदर्भांतू आरंभ जाले प्रल्हाद प्रतिपंता देवाले उपासन करचें देवाल स्तोत्र सांगचें देवाल भजन करचें देवाले नामसंकीर्तन करचें हे हिरण्यकशिपूक विष्णू नांव घेतलें म्हळ्यार एक नमन ताका जायनाशिल्लें ताणें विष्णू नांव घेतलें म्हळ्यार फुडें ना ताका एक नमन विरोध करता आशिल्लो मस्त विरोध करता आशिल्लो विष्णू नांव कितें घेता आसा अशें न्ही म्हणून मस्त तो हे करता आशिल्लो तातूंत प्रल्हादान कसकसाने वाद्य भजन कितें ना नामसंकीर्तन कितें खंयचे वाद्य घेतिल्लें ते उठू वाद्य ताणें उडोवन घालचें खंयचे वाद्य येता ते उठून ताणें हें करचें कित्याक की म्हळ्यार वाद्य ना जाल्यार देवाक पावना म्हणून न्हू तागेले एक आलोचनेर हिरण्यकशिपू आशिल्लो उठू वाद्य पंचवाद्य के हे के मौरी के खंयचे वाद्य आशिल्लें ते उठू ताणें भायर उडोवचें कित्याक की म्हळ्यार आतां वाद्य ना जाल्यार देवाक तो संतुश्टीत करचें जायना म्हणून न्हू त्या हिरण्यकशिपूल विचार आशिल्लो प्रल्हादान तूं खंयचेय वाद्य भायर उडय मागेले दोनी हात दिल्ले आसा दोनी हात हांव हे करून न्हू ते विष्णूल हांव नामसंकीर्तन करता तेन्ना वैके देव येवन न्हू पाविल्लो आसा अर्थात इतले भजन एक प्रामुख्यता प्रल्हाद राजान दिल्लो आसा त्या निमित्तान तबल ना हार्मोनियम ना आनी खंयचेय वाद्य ना जाल्यार वैकेची दोनी हात घेवन घेवन वैकेची तुमी भजन केल्यार वैकेची विष्णू पावता म्हणून न्हू दाखोवन दिल्लो आसा आनी कितलो आमी भजन करताची कितलो आमी नामसंकीर्तन करताची तितलो आमकां अंतीम कालाचेर तागेलो उडगास करच्याक आमकां मस्त सहाय जाता सततम चिंतयेत अनंतम अंतकाले विशेषतः म्हणून सांगिल्लें आसा आमी केन्नाही सांगत उरताचे उदाहरण दिवन सांगता जाल्यार तुमगेले फायनल एग्जाम ते उठू केन्ना येवचे तुमगेले मार्च की एप्रिलान तूं हे टायमार येता आतां लागीं लागीं एक 6 म्हयने उरले आतां नोव्हेंबर मुकाविलान एक 6 म्हयन्यान 10th स्टँडर्डाचे SSLC एग्जाम चालू जाता एप्रिलान तूं 12th स्टँडर्ड प्री युनिवर्सिटी एग्जाम चालू जाता किंतु हाऊस बापूस कसन सांगता की म्हळ्यार आत्ता स्टडी कर रे आत्ता स्टडी कर रे 1 तास अभ्यास कर रे 1 तास अभ्यास कर ना अर्ध तास तरी कर रे म्हणून न्हू आत्ताची फाट लागले बट चेवणवाल कसन की म्हळ्यार लास्ट 10 दिवस की 20 दिवस आसतना दिवस रात एक करून न्हू तेन्ना तुवें चाल करचें किंतु तशी केल्यार उपयोग जाता जायना म्हणून आमी सांगनाची किंतु कसन की म्हळ्यार ते एग्जाम पास जावच्याक मार्क्स चड जावच्याक मात्र उपयोगा येता कडे 20 दिवस जाले नंतर आनी विचारलें म्हळ्यार आनी उडगास उरना जालें न्ही तें एग्जाम सो असल तरेचें आमगेलें चेवडवाल धोरण उरता
किंतु म्हालगड्याला कशी की म्हळ्यार प्रतिनित्य थोडे 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 वाचन करत उरले री लास्ट मोमेंटार प्रेशर येना. आमी कसं करताय की म्हळ्यार 20 दिवस असताना एक पण उठवाचे चॅप्टर 1 तुल्यान चॅप्टर 20 कडे चॅप्टर 20 क्वेश्चनाक चॅप्टर 1 आन्सर बरोवन येवचे कडे लास्ट हाऊस बापसून ते पेपर पळयतना गडबडीन उत्तर बरोवन घेवन आयला म्हणून सांगून घेवन चेरडाक मुखार घालचे. मागील चेरडान बरें शिकला तो 20 दिवस लास्ट 20 दिवस दिवस रात कोण घेवन स्टडी केला हेवटू दिसता. किंतु लास्ट एग्जामा बरयतानाच पळया क्वेश्चन खंयची याजे आन्सर आनीक चॅप्टराचे गडबडीन जाल्ले म्हणून हावसूच कडेन वाद करता. चेल्ल्याल चूक ना, हावसूच कडेन सांगता मागेल चेल्ल्यान बरें कोण शिकला गडबडीन अशी जाल्या म्हणून. हे असल गडबडी आमकां वयके लास्ट आपूण व्हरच्या टायमार आमगेले केन्ना मरण अंत्यशय्याचेर येता तेन्ना वयके आमकां गडबडी जाता. तेन्ना चौडवाल बद्दल आलोचन करका की घरचे बद्दल आलोचन करका की आंगडी बद्दल आलोचन करका की देवाल बद्दल आलोचन करका हे आमकां कन्फ्यूज जाता. हांव हांगा बेड्डार बसला मरे पूत मागे लागीं येवन बसला आंगडी कोण पळोवचे म्हणून ताका उडगास म्हळ्यार पूत तागे लागीं बसल्यार वयकेचे आंगडी व्यापार जाताना म्हळ्यार चिंत ताका मरणशय्येचेर आसल्यार वयके चिंत तागेले आंगडी देखान उरता. सो तेतकून म्हालगड्यान सांगिल्ले ते शब्दांत 12 स्तोत्रांत येता सततम चिंतये अनंतम अंतकाले विशेषतः. अंत्यकालाचेरी विशेष जावन देवाले नामसंकीर्तन उडगा सेव काजेल्यारी सतत जावन घेवन आत्ता अभ्यास तुम्ही करत उरका. दिवसा तुम्ही नामसंकीर्तन करत उरल्यारी ते एक अभ्यास जाता. ते अभ्यास जाले म्हळ्यार अंत्यकालाचेरी त्याची अभ्यास तुमकां कंटिन्यू जाता. केलो लोकांक ते आमी सांगता पळय हागेल ते कायमचे अभ्यास म्हणून सांगताच चुकोचे जायना कायम तागेल तशी मारे तागेल ते एक अभ्यास जावन गेला म्हणून सांगताच. तशीची तुम्ही प्रतिनित्य नामसंकीर्तन की भजन की स्तोत्रपाठ की करत उरल्यारी अंत्यकालाचेर वयक्याची तागेले उडगास येवच्याक तुमकां सहाय जाता. मदे 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 केलें म्हळ्यार अंत्यकालारी उडगास येवचे सोडा तुमकां खंयचेय रितीर वयक्याची उपयोगाक येना. अजामिळ त्याची एक लास्ट नारायणा म्हणून ताणें आपेलें देवाक आपेल न्ही ताण आपेल तागेले पुत्ताक आनी तितलें म्हणलो आनी तो अंती जालो. किंतु तागेले पुत्ताल नांव नारायण म्हळ्यार वयकेची देवान त्या वयके ग्रहण करून घेवन विष्णू दूताक पेटोवन दिले ताका आपूण व्हरच्याक. कित्याक की म्हळ्यार अंतीम कालाचेरी ताणें नारायण म्हणून नांव घेतिल्ले निमित्तान ताका सद्गती मेळ्ळ्या म्हणून जालें. आजी आमकां केलोपंत आश्चर्य जाता आमी सांगची न्ही बट सांगपाचीची. आजी चौडवांक नामकरणांनी करताना थोडेची जागृत घेतल्यार थोडे बरें आशिल्ले. आजी कोणाकय नारायण म्हणलें नांव आमी आयकुचें मस्त कमी जालें. वासुदेव केशव उरो नांव दवरल्यार वयकेची नाण्णा नाण्णा म्हणून आपुचें नारायण म्हणून आपूच ना. ताका आपयतना नाण्णा म्हणून आपुचें नाजाल्यार केशू 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 म्हणून आपुचें केशव म्हणून आमी आपेन आची. सो तांतूच आमी शॉर्टकट करत आसाच. सो तशी केल्यार आमकां कसनेची आमकां अर्थ मेळना. आमी केलो पंता जनार्दन जनार्दन म्हणटात लास्ट आपुचें जन्नू जन्नू म्हणून आपुचता. सो अशी जाल्यार आमकां कसनेची प्रयोजनाक येना. तातूंत तुमी नामसंकीर्तन नामकरण करतना वयकेची म्हालगड्यांनी आलोचन करून नांव दवरता आशिल्लें नारायणू केशवू वेंकटरमणू वेंकटेशू. किंतु आजी असले एक नांव आयलें आमकां आयकुचें जाता कड्यार आनी उडगासूर ना. तागेलें नांव कसं म्हळ्यार आनी उडगासूर ना. वासुदेव वेंकटेशान येता म्हळ्यार देवाल नांव उडगास उरता. अरे तूं वेंकटरमण न्ही रे तूं वासुदेव न्ही रे तूं सर्वोत्तम न्ही रे तूं जिवोत्तम न्ही रे अशी म्हणून आलोचन करून उडगास उरची तशी जाता. किंतु केलो नाम अशें न्ही दवरत गेले म्हळ्यार न्ही आतां आजकाल कशी जाता की म्हळ्यार आवसूल अर्द बापसूल अर्द दोनी लाव मेळून एक पुताक दवरचे. ते असल रितीचे एक संस्कृती येता आसा. उठलो काल एक 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 नांव घे आज्याले एक नांव घेवचें आजीले एक नांव घेवचें बापसूल एक नांव घेवचें उठलो काल मेळून लास्ट पुताक एक नांव दवरचें. लास्ट कडेन कशें न्हय म्हळ्यार लास्ट ते विष्णू नांव म्हणून कशी एक सांगताची कशी तरी करून लास्ट थंय दाखयता. पळय उठूच शब्द एक एक शब्द एक एक हे उठूची देवाकची
विष्णुकची संबोधन जाता किंतु आम्ही आपूच एक वैकेची नाव दवरील उरता म्हालगड्यानं नाव दवरच कित्याक की म्हळ्यार ते आपेल निमित्तानं ताका आशिर्वाद मिळका म्हणल्या उद्देशानं आम्ही नामकरण करताची म्हळ्यार केन्ना केन्ना तुमी नाम आपेताची तेन्ना तेन्ना त्या चेडवाक आशिर्वाद दिता आसा म्हणली तशी जावका किंतु आज असल आनी नाव दवरलें नाव दवरितना अशी अर्द अर्द करून घेवन आमी सांगल्यार ताजेन विपरीत तुमकां परिणाम जाता म्हळ्यार कितें रे आमी तुमकां सांगलें अजामिळानं तागेल पुत्ताल नांव नारायण म्हणून घेवन दवरिल्ल्या निमित्तानं अंत्यकालाचेरी तागेल उडो आसायलो त्या निमित्तान तो विष्णू लोकाक गेलो त्यातकून घरांत तूं नांव आनी दवरतना विष्णूक संबंध पाविल तसले नांव दवरका म्हणून सांगलें आत्ता कार्तिक दामोदर म्हणून घेवन आमी सांगताचे ते मास नाम कार्तिक मासाक जर कार्तिक मासान तूं चेडूं जन्माक आयल्यार ताका मास नाम दामोदर म्हणून घेवन दवरका म्हणून घेवन सांगिल्लें आसा तेची बायलान हें जाल्यार बायलांक सांगिल्लें तसलें रुक्मिणी आसा सत्यभामा आसा लक्ष्मी आसा अशें मस्तीतले नांव बायलांक वैकेची सांगिल्लें आसा किंतु आज त्या उट्टूची परंपरा सोडून घेवन आतां बाकीचे गुगलान तूं नांव कसं येता त्या सोदून घेवन दवरले री तेन्ना गुगल काय रक्षण करचें येना रक्षण करचें तो देव येवका तो काय रक्षण करचें येना तो नांव दाखोवन दिता हें पळय हें नांव हाका हें अर्थ किंतु फाल्लेक अंतीम कालाचेर कशें रक्षण करचें येवका जाल्यार तो राम येवन घेवन आमकां रक्षण करता जर राम येवन रक्षण करता जाल्यार चेडवांक तसलेची नामकरण करता तशी तुमगेल जबाबदारी समाज बांधवाल जबाबदारी आमी सांगचें मात्र जाता तुमी आयकुचें जाता किंतु परिपालन करचे वैकेची तुमगेल कर्तव्य आसा आमी कितलें म्हणून सांगचें जायना आमी मस्त कडेन सांगलें मस्त कडेन आयकत आसात असल आनी नांव दवरिल्लें त्या निमित्तानं आमी सांगलें हांगा स्थापन जालें तसलो प्रभू रामचंद्र देव आज अशी आसा की म्हळ्यार आयचें नक्षत्र कसं आसा त्या वैकेची 9 घंटेकाची समाप्ती जाता आसा आज नवमी तिथी आनी आज कसं नक्षत्र आसा ताची समाप्ती वैकेची 9 घंटेक जाता आसा आनी 9 घंटे लागीं आमी हांगतल्यान मुखाविलें निर्गमन करताची सो उठून 9 नंबर रामाक संबंदीत जावन घेवन आसा त्या 89ची हे 25 50 फाल्याक 75 जाता फाल्यां 100 जाता आमगेले वैकेची वयोमान वाडत उरता 25 50 60 वर्ष जाले 75 वर्ष जाले आमी वैके सेलिब्रेशन करताच 50 वर्ष जाले म्हणून घेवन सेलिब्रेशन नेक्स्ट डे प्रति वर्ष आमगेलें सेलिब्रेशन एक वर्ष जालें फुडें आमी जन्मदिवस आचरण करताची मस्त खुशीर आमी करताची किंतु व्यत्यास कसन की म्हळ्यार केन्नाय पळया तुमी तुमगेले वैयक्तीक केन्ना तरी आमंत्रण दिता आसा 50 वर्साचे तुमी एक बर्थडे ना जन्मदिवस तुमी आचरण करता आसल्यार तुमी कसो म्हणून बरयता म्हळ्यार मागेले 50 वर्साचे हुट्टू हब्बद दिवस म्हणून घेवन सांगून ना जाल्यार जन्मदिवस ना बर्थडे सेलिब्रेशन म्हणून घेवन तुमी उठूची सांगताची किंतु त्याची देवस्थानाचे सुवर्ण महोत्सव इत्यादी कसल्यार वर्धंती उत्सव म्हणून घेवन तुमी बरयताचे 50वे वर्धंती उत्सव 25वे वर्धंती उत्सव म्हणून घेवन बरयताचे किंतु तुमगेले बर्थडेक 50वे वर्धंती म्हणून घेवन तुमी सांगतावे सांगनाचे तुमी कसन सांगताची 50वे बर्थडे म्हणटाची 50वे जन्मदिवस म्हणटाची असल कसने तरी शब्द वापरताच विना 50चे मागेल वर्धंती आसा येवका म्हणून सांगल्यार विपरीत अर्थ जाता तुमी सांगताना कसन सांगता 50वेची मागेले जन्मदिवस म्हणून घेवन तुमी सांगता पडता तुमी थंय वर्धंती म्हणून घेवन उठी सांगना त्याची देवस्थानाचे तुमी आमंत्रणांनी बरयतना सुवर्ण वर्धंती महोत्सव ना रजत वर्धंती महोत्सव म्हणून घेवन तुमी बरयताचे व्यत्यास कसन की म्हळ्यार आमगेले वैकेची वयोमान वाडत आसा हांग वैके देवस्थानाचे वैकेची आज 25 जाले मुखार 50 जाता उठू हय व्यत्यास कसन की म्हळ्यार आमगेलाक आमी वर्धंती कित्याक म्हणचें जायना की म्हळ्यार आमगेलें एक आयुश्य निर्धार आसा आमगेलें आयुश्य आमकां निर्धार आसा 50 वर्ष जाले फुडें सकाळी संतोष जाता ताका आज मागेल 50वे बर्थडे मस्त लोक म्हाका आज विश करताची मस्त लोक मेसेज करताची हे ते उठूची तो उट्टू लोकांक आपयता आज पार्टी करे लोकांक आपोवे
हे करे ते करे, रात्री न्हिदेताना मागील 1 वर्ष कमी जालें म्हणून घेवन दुःख जाता. सकाळी संतोष आशिल्लो व्यक्ती रात्री जाव पर्यंत मागील 50 आनी उरले 30 वर्ष उरले. 80 वर्ष 50 वर्ष जाले आनी 30 वर्ष जाले. नेक्स्ट इयर आनी सेम 51 येता आनी 29 वर्ष उरले म्हणून घेवन अशें मनुष्य त्या आलोचन करून घेवन ताका भंय दिसता. आनी 29 वर्सां नंतर हांवें हें सोडून घेवन वच्चें हें म्हणून. किंतु देवस्थानांनी तशें न्ही. आज 25 जाले भंय म्हळ्ळें कांय ना. आज 25 जाता, फाल्यां 50 जाता, फाल्यां 71 जाता, 100 जाता. आमी ना जाल्यार वैकेची देवस्थान मात्र अभिवृद्धी जायत वता, वर्धन जायत वता. त्या निमित्तान वर्धते, अभिवृद्धी जायत वता. आमगेल तशें न्ही. 75 जालवे, 85 जालवे आनी एक 5 वर्स एक्स्ट्रा कर रे म्हळ्यार जायना. आनी 5 वर्स एक्स्ट्रा कर रे, आनी एक 10 वर्स एक्स्ट्रा कर. ते जावं कशें फुटबॉलांत करेत, एक्स्ट्रा टायम दिवेत. बट आमकां एक्स्ट्रा टायम दी म्हळ्यार देव दिना. आमकां तेन्नाची घाल घेवन दिल्लो आसा. इतले तुका टायम तांत भितरीची तूं देवाल उपासन की म्हालगड्याले की हे उठूची तेन्नाची तुवें करून घेवका. आनी कडेन लास्ट आनी 5 वर्ष दी देवा उठूची मागीर उठू काम करून घेवन कडेर तूं आपूण व्हर म्हळ्यार वैकेची देव तुमगेलें उत्तर कांय आयकना. त्या निमित्तान देवस्थानाक आनी आमगेल व्यत्यास म्हळ्यार हेचीची. देवस्थानाचे केन्नाही अभिवृद्धी जायत वता, आमगेल मात्र अभिवृद्धी केन्नाही जायना. त्या निमित्तान कितलें आयुश्य मेळ्ळें, कितलें आयुर्दाय मेळ्ळें तेन्ना आमी देवाल उपासन करून की, देवाल भजन करून की, देवाल नामसंकीर्तन करून की आमगे जीवन आमी पावन करूसून घेवका. तातूंत 2 रितीचो आसा. एक ज्ञानी आसा, एक भक्ती म्हणून घेवन आसा. 2 रितीचो आसा. ज्ञानी म्हळ्यार ज्ञान संपादन केलें तसलो व्यक्ती. भक्त म्हळ्यार भक्ती प्रधान जावन घेवन वता आशिल्लो तसलो भक्तू. आतां ज्ञानी म्हत्वाची की भक्त म्हत्वाचो? तुमी उठूलो कोणा सांगताची? भक्तची म्हत्वाची की ज्ञानी? तुमगेले कोण ज्ञानी जावका की भक्त जावका? हां, भक्त जावका वे, ज्ञानी नाका वे? तेही जावका ही जावका? 50-50 की दोनी नाका? दोनी जावका. तरी दोनी जावका, किंतु भक्ती प्रधान जावन आमी करता. कित्याक की म्हळ्यार ज्ञानी आशिल्लो व्यक्तीक गोत्त आसा कसन करका, कशी करका हें उठूं ताका गोत्त आसा. किंतु ते ज्ञानीक भक्ती ना जाल्यार, देवा बद्दल भक्ती ना जाल्यार त्या ज्ञानीन कितलेंही हें केल्यार वैकेची देवाक ते पूज पावना. त्या ज्ञानीक गोत्त आसा की देवाक तुळशी इश्ट म्हणून घेवन ताका गोत्त आसा. किंतु ते तुळसी अर्चन करतना तागेली भक्ती ना जाल्यार तेन्ना त्या वैकेची देव वप्पना. सिंपल कशें की म्हळ्यार भक्त जावन घेवन उरलो म्हळ्यार आमी देवाचेर सोण घालत. ज्ञानी जावन घेवन उरले न्ही आमचेर आंगार येता. प्रॉब्लम म्हळ्यार हें. सिंपल जावन उदाहरण सांगता जाल्यार मांकड केन्नाय पळया, ते मांकडा पिल केन्नाही आवसू धोरून घेवन उरता. आवसू मांकडा पिला धरना. आवसू मांकडा पिला धरना. मांकडा पिल आवसू धोरून घेवन उरता. म्हळ्यार जबाबदारी कोणाक उरले? त्या पिल्लाक उरले. तें सोडलें म्हळ्यार ते ऑटोमॅटिकली सकयल पडता. आवसू खाली उडत वता. घट्टी धरून घेवची कोणाले जबाबदारी? ते पिल्लाले, मांकडा पिल्लाले जबाबदारी. किंतु अनेक सायड या हे ज्ञानी लोकाले व्यक्ती ज्ञानी जाले म्हळ्यार ताणें देवाक घट्टी धरून धरका. देव उडत उरले ना, देव कसं नाही केलें, खंय तरी चुकलं म्हळ्यार तो ज्ञानी सकल पडतालो. भक्ताले कशी की म्हळ्यार माजरा सारकी. केन्नाय पळया आवसू माजर आपल्या पिल्लाक आपल्या तोंडांत घेवन घेवन वता. तेन्ना जबाबदारी कोणाल आसा? ते आवसूल आसा, चरडाल ना. आनी ती आवसू खंयचे परिस्थिती जाल्यार वैकेची त्या चरडाक मात्र सोण दिना. आपणाक कसन जाल्यार येडना, चरडाक मात्र सोण घेवन दिना. किंतु हांगा तशी न्हय. ते मांकडा पिल केन्ना पडता म्हूण सांगचें जायना. ता खंय तरी चुकलं म्हळ्यार ते सकल पळय. किंतु हांगा माजरा पिल्ला तशी न्हय. आवसू धर नाशिल्ल्या निमित्तान ते खंयचे रितीर वैके ती चरडाक पडचे जायनाशिची ती पळोवंक येता. ते भक्त जाल्यार हेचीच एक मेन आमकां म्हळ्यार मेन आमकां कसन की म्हळ्यार भक्त जावन घेवन उरलो म्हळ्यार तेन्ना जबाबदारी देव वयसून घेता.
भक्तान वैसून घेऊ का म्हणून देवूची आमगेल रक्षण करता. देव सांगता कसने जावो हे भक्ताक वाईट जायना अशी रक्षण करची जबाबदारी मागेल. कित्याक म्हळ्यार हो मागेल शरणागत जावन मागेल अनन्य भक्ती करता आशिल्ल्या निमित्तान हे भक्ताक खंयचेय रितीर वैकेची अहित जायना अशी रक्षण करची जबाबदारी मागेल. आणि तसलो एक परम भक्ती जावन आशिल्लो तसलो व्यक्ती म्हळ्यार अर्जुन. असल परिस्थिती येता प्रत्येक पंथा श्री कृष्ण परमात्मान ते अर्जुनाक रक्षण केल्लें आसा. कित्याक रक्षण केलें की म्हळ्यार एक कारण तो मागेल परम भक्त जावन आशिल्ल्या निमित्तान एक कारणान ते श्री कृष्ण परमात्मान अर्जुनाले रक्षण करून दिलें. अर्जुनाल्यानी कृष्णाला एक पंत संवाद जाता आणि कृष्ण सांगता अरे ते झाडारी एक कावळो दिसता आसा वय वया म्हणून गेलो. तेन्ना अर्जुन पळोवन सांगता वय कावळो दिसता आसा म्हणून सांगता. पळयना तो. कृष्ण थंय बोट दाखयता आनी हो कावळो म्हणटाना अर्जुन पळयना आनी हं म्हणटा. 2 सेकंड जाले नंतर हे कावळो न्ही रे ते खंयची एक कोगिले पक्षी म्हणटा. वय 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 कृष्णा कोगिले पक्षी म्हणून सांगता अर्जुन. थोडे वेळ गेले नंतर हे ते कावळो वयके न्ही ते कोगिले वयके न्ही ते दुसरे खंयची पक्षी आसा म्हणून सांगता. वय 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 ते दुसरे पक्षी म्हणून अर्जुन सांगता. पळयले वयके ना. चौथे पंथा अशीची सांगताना ते कावळे न्ही रे दुसरे पक्षी वयके न्ही एक गिळी ताजेर बशील आसा म्हणून. वय वय तूं सांगिल्लें करेक्ट गिळीची ताजेर बशील आसा म्हणून अर्जुन सांगता. कडेरी कृष्णान विचारलें हांव बोट दाखवून येनो झाड्डार आशिल्ले एक पक्षी कसा म्हणून हांव सांगता आसा तूं ते उठू पळय नाशीची तूं उठू तेची आसा म्हणून कितें सांगता आसा म्हणून अर्जुनाक विचारलें. अर्जुन सांगता तूं महाचमत्कार करता आशिल्लो तसलो व्यक्ती तूं दाखून तूं दाखील हांव पळोवन गेलो हां हं म्हणले नंतर ते 2 सेकंडान तूं चेंज करता तसली शक्ती तुगेले सामर्थ्य आसा. हांव थंय पळोवन ते कावळ्याची ते आनीक म्हणून हांव पळयले नंतर तूं चेंज करता. ताजे किंता हांव पळय नाशीची तूं कसन म्हणलें तेची हांव येस म्हळ्यार हांव पार जालें न्ही. तूं कावळो म्हळ्यार हांव वयके कावळो म्हणचें. तूं गिळी म्हळ्यार हांव वयके गिळी म्हणचें. तूं आनी कसन म्हळ्यार वयके तेची म्हणचें. म्हाका तुजेर विश्वासू म्हाका पळोवन घेवन म्हाका विश्वास ना. तूं कसन सांगता तें हं म्हणचें मागेल विश्वास. तूं 2 + 2 5 म्हळ्यार वयके हांव 5 म्हणटा. कित्याक म्हळ्यार म्हाका तुजेर विश्वास. इतले विश्वासू इतली भक्ती अर्जुनाचेर आशिल्लें. त्या निमित्तान आमी तागेले भक्त जावन घेवन आसले म्हळ्यार देव केन्नायची आमकां रक्षण करता. त्या निमित्तान तागेले भक्त जावन घेवन उरता म्हळ्यार ताजी एक आयाम म्हळ्यार तें एक भजन. तें भजन करून घेवन आतां 50 वर्ष जाले भजना मंडळी आरंभ करून घेवन 50 वर्ष जाले. आमगेल्या मराठींत एक सांगताची इवळेसे रोप लाविले वरी तयाचा वेलू गेल्या गगनावरी म्हणून घेवन सांगताची. सानशी एक नर्सरीन तूं एक झाड्ड हाण घेवन लायलें 50 वर्सां नंतर आज ते आकाशा वचून पावले म्हणून घेवन ताजे अर्थ. आज हांगा एक राम मंदिर स्थापन जालें ना भजना मंडळी स्थापन केलें. कोणाकची आतां सांगिल्ले प्रमाणे हांगा एक गांव आसा म्हणून वयके गोत ना. लोकांक कारकळेक गोत आसा. लोकांक कारकळेक उडगास म्हळ्यार सांगलो कडेन कळटा. अजय कारू म्हळ्यार खंय म्हणून घेवन विचारका पडटा. किंतु आतां 50 वर्ष जाले 25 वर्सांचे हांगा देवस्थान आसा 50 वर्सांची भजना मंडळी म्हळ्यार कडेन उठू लोक येवन घेवन हांगा भजन करून घेवन तांगेल सेवा प्रभू रामचंद्र देवा लेगी समर्पण करून वताच. म्हळ्यार तसले एक संदर्भ देवान हांगा हाडूसून घेतिल्लो आसा. आनी आयच्या दिवसाक हे एक रजत सुवर्ण महोत्सवाचे संदर्भारी स्वामेल हांगा आगमन जाता आशिल्ल्या निमित्तान कारकळचे गांवचे तशीच हेय अजयकार गांवचे अनेक भावीक लोकांनी अत्यंत हृतपूर्वक जावन स्वागत केले बद्दल आमी संतोष व्यक्त करताची. देव सगळ्यांक बर घडोवो. तुमी करता आसले उद्योग वेवसायांतू तुमी राबता तसले घरांतू तशी तुमगेल्या गांवांतू तशीच रजत सुवर्ण महोत्सवाचे सर्वही पदाधिकारी तशीच राम मंदिराचे आढळित मंडळी तशीच मुकाबिले डिसेंबर 21 तारीखाक मार्गशीर्ष मासाचे शनिवाराक घडचे तसले हे भजना मंगलाचे संदर्भारी वैकेची देवाल अनुग्रह प्राप्त जावो. तशीच हे देवस्थानाची कीर्ती
आणि कची वाढत वचका भाषणाचा मी मंगल घेडेताची श्रीकृष्णार्पणमस्तू.